तल्लक्षणानि वाच्यन्ते नाना मतभेदात। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। तल्लक्षणानि वाच्यन्ते नाना मतभेदात। विश्व माऊली श्री ज्ञानोबरायांच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या कृपेने आपण नारद भक्तिसूत्र या ग्रंथाचं चिंतन करतो आहोत। त्यामध्ये आज आपण 15व्या सूत्राचं चिंतन करतोय। तल्लक्षणानि वाच्यन्ते नाना मतभेदात। त्याची लक्षणं या ठिकाणी सांगितली जात आहेत। अनेक प्रकारच्या मतांच्या भेदाने वेगवेगळी मतं सांगून लक्षणं सांगितली जात आहेत। कशाची? तर भक्ती संबंधी अंतःकरणामध्ये दृढ निश्चय झालेला आहे की नाही हे समजण्याची लक्षणं। कारण विषय असा सुरू आहे की पाठीमागे भवतो निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम शास्त्र रक्षणम असं सूत्र गेलं। भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, प्रेम निर्माण झालंय, असा दृढ निश्चय झाल्याच्या नंतर मग शास्त्राचं रक्षण त्याच्याकडून घडो। लोकोपि तावदेव, म्हणजे भक्तीचा निश्चय दृढ झाल्याच्या नंतरच लोकाचं रक्षण सुद्धा व्हावं। अगोदर मात्र लोकरक्षण, शास्त्र रक्षण करण्याच्या भानगडीत भक्तांनी पडू नये, असा विषय आपण इथपर्यंत पाहिलाय। मग भक्ती संबंधी दृढ निश्चय झालेला आहे की नाही हे कळायचं कसं? तर त्या दृढ निश्चयाची लक्षणं या ठिकाणी नारद महर्षी सांगतायत आणि त्याविषयी सुद्धा अनेकांची अनेक मतं आहेत। ती सगळी मतं या ठिकाणी नारदजी सांगतायत। तल्लक्षणानि या तत् शब्दाचा अर्थ करत असताना अनेकांनी भक्ती असा अर्थ केलेला आहे की ती भक्तीची लक्षणं या ठिकाणी आता आमच्याकडून सांगितली जात आहेत, कारण त्याविषयी सुद्धा अनेक मतं आहेत, असा अर्थ अनेक भाष्यकारांनी या सूत्राचा केलाय। परंतु विद्वानांचं असं कथन आहे या संबंधाने की भक्तीचं लक्षण तर मागे करून झालेलंच आहे, आता पुन्हा ती लक्षणं आणण्याचं काही कारण नाही आहे। मागे 2 प्रकारची लक्षणं केलीत, एक अन्वयी लक्षण आणि एक व्यतिरेकी लक्षण। अन्वयी 2 लक्षणं केलेली आहेत। सातो अस्मिन परमप्रेम रूपा, परमात्म्याच्या विषयी परमप्रेम असणं म्हणजे भक्ती, हे अन्वयी लक्षण। अमृत स्वरूपाच, जे अमृत स्वरूप आहे, गोड आहे, आनंदमयी आहे, तिला भक्ती म्हणतात, असं ही विधानात्मक लक्षण केलं, अन्वयी लक्षण केलं। आणि सा न कामयमाना निरोध रूपत्वात, भक्ती ही निरोध रूपा असल्यामुळे भक्ती ही कामनायुक्त असू शकत नाही, असं व्यतिरेकी लक्षणही भक्तीचं केलं। मग दोन्ही प्रकारची लक्षणं केल्याच्या नंतर आता पुन्हा तीच भक्तीची लक्षणं सांगण्याचं काही कारण नाहीये। म्हणून विद्वानांनी असं चिंतन केलंय की सध्या जो प्रस्तुत विषय सुरू आहे की भक्तीचा दृढ निश्चय झाल्याच्या नंतर शास्त्राचं रक्षण होवो, लोकरक्षण होवो, अगोदर शास्त्र रक्षण लोकरक्षण त्या भक्ताने करू नये। दृढ निश्चयाच्या नंतरच्या या गोष्टी असतात। मग दृढ निश्चय झालाय की नाही कसं समजावं, यासाठी या दृढ निश्चयाची लक्षणं या ठिकाणी सांगितली जात आहेत। निश्चय दार्ढ्यम संजातम इति केन लक्षणेन ज्ञायते इति आकांक्षायाम तल्लक्षणानि वाच्यन्ते नाना मतभेदात, अशी याची अवतरणिका दिलेली आहे। भक्तीचा दृढ निश्चय झालेला आहे, इति केन लक्षणेन ज्ञायते, असं कोणत्या लक्षणाने, चिन्हाने जाणलं जाईल की या भक्ताच्या अंतःकरणामध्ये भक्ती संबंधी निश्चय दृढ झालाय, हे कसं ओळखायचं? आता मी पक्का भगवत भक्त झालेलो आहे हे त्यानं स्वतः कसं ओळखायचं? तर त्या संबंधीची लक्षणं या ठिकाणी नारद महर्षी सांगतायत आणि त्याविषयी सुद्धा 2-4 मतं अगोदर सांगून पुन्हा आपलं मत सांगणार आहेत।
कारण काय आहे की लक्षणाशिवाय कोणतंही सिद्धांत दृढ होत नाही. लक्षणं कळावी लागतात. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी असं वेदांतामध्ये वाक्य आहे. तसं भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा भक्तीचा निश्चय झाला असं कोणत्या लक्षणांनी समजावं. तर नारद महर्षी पहिलं लक्षण या ठिकाणी सांगतायत की भगवंताच्या विषयीचं परमप्रेम माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. भक्तीचा दृढ निश्चय माझ्या अंतःकरणामध्ये आता झालेला आहे. आता माझी भक्ती कधीही सुटू शकत नाही. असा दृढ निश्चय भक्तीचा झालाय. कसं समजायचं? तर पहिलं महर्षी श्री व्यासांचं मत सांगितलेलं आहे. पूजादेषु अनुराग इति पाराशर्य. पराशरस्य अपत्यम पुमान इति पाराशर्य. पराशर ऋषींचे पुत्र त्यांना पाराशर्य म्हणतात, म्हणजे व्यासमुनी. व्यासमुनींचं हे कथन आहे की पूजादेषु अनुरागः इति. पूजा वगैरे करण्यामध्ये अनुराग निर्माण होणं, प्रीती प्रेम निर्माण होणं भगवंताच्या विषयी, सारखी देवाची पूजा करत राहावी वाटणं, याला म्हटलं जातं भक्तीचा निश्चय दृढ झालाय. कारण जोपर्यंत परमात्म्याच्या विषयी भक्ती दृढ होत नाही तोपर्यंत पूजाच करावी वाटणार नाही ना. ज्या अर्थी आता मला पूजाच करावी वाटते, याचा अर्थ भगवत प्रेम निर्माण झालंय, भक्ती अंतःकरणामध्ये प्रकट झालेली आहे, दृढ झालेली आहे. पण काही हो, पण पूजा त्याची सुटत नाही. पूजादिषु अनुरागः इति पाराशर्य. दुसरं मत सांगितलेलं आहे गर्गाचार्यांचं. कथादिषु अनुरागः, कथादिषु इति गर्गः. सूत्र एवढंच आहे, पण अनुरागः या शब्दाची अनुवृत्ती घ्यावी लागते वरच्या सूत्रातून. कथादिषु अनुरागः इति गर्गः. गर्गमुनी म्हणतात भगवंताच्या कथेमध्ये प्रेम निर्माण होणं, भगवंताच्या कथासारखं ऐकत राहाव्या वाटणं, हे भक्तीच्या दृढतेचं लक्षण आहे. तिसरं लक्षण सांगतायत शांडिल्य मुनींचं. आत्मरत्य विरोधेन इति शांडिल्य. आत्मरतीच्या अविरोधी असा अनुराग. इथंही अनुराग शब्दाची अनुवृत्ती घ्यावी लागते. आत्मरत्य अविरोधेन अनुरागः इति शांडिल्य. आत्मरती म्हणजे आत्मानंद, आत्मानंदाच्या आत्मप्रेमाच्या अविरोधी असा भगवंताविषयीचा अनुराग, त्याला म्हटलं जातं भक्तीचा दृढ निश्चय झालेला आहे. थोडंसं याचं विश्लेषण आपण पुढे करणार आहेत. आणि पुन्हा मग महर्षी श्री नारदांनी आपलं मत सांगितलेलं आहे. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. महर्षी नारद मात्र आपलं वेगळं मत सांगतायत. तो परंतु माझं मत असं आहे, नारदः तो, माझं मत असं आहे की तद अर्पित अखिलाचारिता. भक्तीचा दृढ निश्चय झाला कशावरून समजायचं? ऐका. तद म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याला आपली संपूर्ण कर्म समर्पण करणं. अखिलाचारिता, अखिल आचार विचार आपले संपूर्ण परमात्म्याला कर्मकलाप समर्पण करणं. आणि तद्विस्मरणे, परमात्म्याच्या विस्मरणामध्ये परम व्याकुलता, अत्यंत तो भक्त व्याकुळ होत असेल तर याला भक्तीचा दृढ निश्चय झालाय असं समजावं. अशी वेगवेगळी मतं या ठिकाणी सांगितलीत नारदांनी. स्वतःचं सुद्धा मत सांगितलेलं आहे. तर पहिलं मत व्यासमुनींचं सांगितलंय, पूजादिषु अनुरागः इति पाराशर्य. पूजेला सुद्धा तेवढंच महत्व आहे महाराज. पूजा करावी वाटत असेल तर समजावं आपल्या अंतःकरणामध्ये भगवत प्रेम आहे, भक्ती आहे. फलबल कल्प्य आहे ना. पूजा जर करत नसेल तर समजावं भगवंताविषयी अनुराग नाहीये, प्रेम नाहीये. पूजादिषु अनुरागः. अनुराग हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. पूजा करणं याला भक्ती किंवा भक्तीचा निश्चय दृढ झाला असं मानलं जाणार नाही. त्याच्यामध्ये अनुराग पाहिजे, प्रेम पाहिजे. एक एक पूजा आपण अशी आनंदाने आवडीने केली पाहिजे, प्रेमाने केली पाहिजे, भावनायुक्त होऊन केली पाहिजे. ती खरी पूजा.
आणि मग अशी पूजा जर आपल्याकडून घडत असेल तर ती पूजा होणं म्हणजे भक्तीचा निश्चय झालाय हे समजण्याचं लक्षण आहे. अनुराग म्हणजे काय? महात्म्यांनी असं चिंतन केलंय, अनुराग, अनु म्हणजे नंतर, राग पश्चात राग, मागून होणारं प्रेम म्हणजे अनुराग. जो पीछे होता है अर्थात नंतर मागून होतं त्याला प्रेम असं म्हटलं जातं, म्हणजे अनुराग म्हणतात. राग, अनुराग. इथं राग शब्दाचा अर्थ राग करणं, क्रोध करणं असा नाही. राग शब्दाचा अर्थ आहे प्रेम. आणि अनुराग शब्दाचा अर्थ आहे एखाद्याने आपल्यावर प्रेम केल्याच्या नंतर पुन्हा आपणही त्याच्यावर प्रेम करणं, त्याला अनुराग म्हणतात. म्हणजे एखाद्याचा आपल्यावर अगोदर राग पाहिजे, राग म्हणजे प्रेम पाहिजे, मग आपण त्याच्यावर जो राग करतो म्हणजे प्रेम करतो त्या रागाला अनुराग म्हणतात. पीछे होने वाला राग, इसी का नाम है अनुराग. राग आणि अनुरागासंबंधी चिंतन करताना महापुरुषांनी असं म्हटलेलं आहे की खऱ्या अर्थाने या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारा एकच आहे, तो देव आहे. आणि आपल्यावर राग, राग म्हणजे प्रेम कोणाचं आहे? खऱ्या अर्थाने देवाचंच आहे. आपण त्याच्यावर करतो की नाही हा विषय वेगळा, पण देवाचं मात्र आपल्यावर खरंच प्रेम आहे. आपण त्याला विसरतो परंतु तो आपल्याला विसरला नाही. कारण आपलं संरक्षण, आपलं पालन करणारा कोण आहे? तोच आहे. आपल्याला सत्ता, स्फूर्ती कायम कोण देतो? त्यानंच दिलेले. हे सर्व व्यवस्था कोणी दिलेली आहे? हे जग निर्माण केलं, पंचमहाभूत दिले, हे आकाश, तारे, पाणी, हे सगळं कोणी दिलं? परमात्म्यानेच दिलं. आपल्या मुलांची, लेकरांची सोय करण्यासाठी दिलंय. म्हणजे तो आपल्याला विसरला नाही. आणि तो एवढा व्यापक आहे की उसी के गोद में हम पल रहे हैं. त्याच्याच मांडीवर आपण खेळतोय, त्या परमात्म्याच्या. म्हणून त्याचं लक्ष आहेच आहे आपल्याकडे, आपलं लक्ष त्याच्याकडे नाही आहे. आपण त्याला विसरतोय, आपल्या आईला आपण विसरायला लागलोय, पण त्या परमात्मा प्रभू रूपी आईचं लक्ष मात्र आपल्यावर आहेच आहे. म्हणून आपलं संगोपन ती माता करते, परमात्मा रूपी देवरूपी माता करते, पालन करत आहे, संरक्षण आपलं तीच करत आहे. म्हणून परमात्म्याचं प्रेम आपल्यावर आहे, याला म्हणायचं देवाचा राग आपल्यावर आहे. मग आपणही त्याच्यावर जेव्हा राग करतो म्हणजे प्रेम करतो, त्या प्रेमाला अनुराग म्हणतात. मग देवानं जे जीवावर प्रेम केलं तो राग आहे. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा मग ही गोष्ट जेव्हा संतांना कळते, कारण सर्वांना हे कळत नाही, लोक देवाला विसरलेत, पण ही गोष्ट संतांच्या ध्यानात आहे की देवानं सगळं दिलंय बाबा हे. म्हणून संत सुद्धा देवावर मग प्रेम करतात. बहु आवडसी जीवा पासोनिया, असं संतांनीही मग जे देवावर प्रेम केलं त्या प्रेमाला अनुराग म्हणतात. देव सगळ्या जगावर जे प्रेम करतो त्याला राग म्हणा, पण जग तर देवावर प्रेम करत नाही. जगातील काही संत देवावर मग जे प्रेम करतात त्या प्रेमाला अनुराग म्हणतात. मग असा अनुराग देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणं कशा पद्धतीनं? पूजादिषु अनुराग. मग त्या देवाची पूजा करावी वाटणं, पूजेविषयी अंतःकरणामध्ये अनुराग निर्माण होणं, याला म्हटलं जातं भक्तीचा दृढ निश्चय. आता या भक्ती संबंधी, पूजेसंबंधी चिंतन करताना जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. थोडक्यात सांगतो. तुकोबाराय पहिली पूजा सांगतात, औपचारिक पूजा ही तर आहेच आहे. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. तुकोबाराय म्हणतात ते भावशीळ धन्य आहेत की ज्यांचं हृदय निर्मळ झालेलं आहे, ते धन्य आहेत. कारण का? पूजी प्रतिमेचे देव आणि संत म्हणती तेथे भाव. संतांनी सांगितलं हा विष्णू आहे, हा शाळीग्राम काय आहे? विष्णू आहे, याची पूजा कर. मग संतांनी सांगितलं त्यावर भाव ठेवला आणि पूजी प्रतिमेचे देव, त्या प्रतिमेची पूजा करतो तो धन्य आहे. ही एक पूजा आहे.
पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवणं, समोर ठेवून त्याची षोडशोपचारे आपापल्या पद्धतीने त्याला स्नान घालणं, गंध लावणं, कपडे घालणं, त्याला नैवेद्य दाखवणं, भोजन देणं, त्याची आरती करणं, प्रार्थना करणं, वंदन वर्णन करणं, पुन्हा देवाला झोपवणं, रात्री शेजारती करणं, पुन्हा सकाळी काकडा म्हणून त्याला उठवणं. यथा देहे तथा देवे असं म्हटलंय. पूजा कशी करावी? जेवढे उपचार आपल्या देहाला लागतात ते सगळे उपचार देवाला देणं, त्या मूर्तीला पुरवणं, याला म्हटलं जातं पूजा. अशी पूजा करणं ही बाह्य पूजा आहे. अशी पूजा करणारे सुद्धा संत आहेत, अजूनही मोठे मोठे संत आहेत, महापुरुष आहेत. आम्ही ज्यांच्याकडं भजन शिकलो, बोधेबाबांकडे हे शिकलो, आणि आमचे भजन भीष्म ज्यांना आपण असं म्हणू, असे हनुमंत महाराज मते यांची पूजा बघा. अशी गाडी भरूनच पूजा आहे त्यांची, गाडीतच पूर्ण पूजा बरोबरच असते. असे मोठे मोठे देव, श्री गुरूंची प्रतिमा, देवांच्या प्रतिमा, अशी मोठी पूजा. रोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य, एवढ्या देवांना स्नान घालणं, एवढ्या देवांना कपडे घालणं, रोज वेगवेगळ्या प्रकारची फळं समोर ठेवणं. 5-5, 6-6 तास पूजा चालते, आणि पूजा होईपर्यंत अन्न पाण्याचं ग्रहण करीत नाहीत. अशी मोठी पूजा आहे. ही एक पूजा आहे. अशी ही पूजा आपण देवाची करणं, अशी पूजा करावी वाटणं, हे काय भक्तीचं लक्षण आहे. हे भक्ती दृढ झाल्याचं लक्षण आहे, केवळ भक्तीचं लक्षण नाही. तर अंतःकरणामध्ये भक्ती दृढ झाली का, असं पूजेमध्ये अनुराग निर्माण झाला. म्हणून हे भक्तीचं दृढतेचं लक्षण सांगितलंय. हे एक बाह्य परमात्म्याची पूजा. तुकाराम महाराजांनी एक दुसरी पूजा सांगितलेली आहे, करावी ते पूजा मनेची उत्तम. काही जण मानस पूजा करतात, मनोमय पूजा हेची पढिये केशी राजा. देवाला खरी मनोमय पूजा आवडते. आता बाहेरही पूजा करतो, ती मनातूनही करत असेल तर मग सोन्याला सुगंध आहे, आनंदाचीच गोष्ट आहे. पण एखादा बाह्य पूजा करत नाही, पण डोळे झाकून आतले आतच पूजा करतो, मनातले मनात देवाचे, देवाला स्थापन करायचं, समोर स्नान घालायचं, कपडे घालायचे, सगळं देवाचे उपचार करायचे, आरती करायची, असं देवाला, देवाच्या मूर्तीला मनातले मनात असं पाहायचं, देवाचं वर्णन करायचं, देवाशी संवाद करायचा. अशा प्रकारे मनोमय देवाची पूजा करणं, तुकोबाराय म्हणतात ही पूजा देवाला जास्त आवडते. कारण मनात जर पूजा नसेल आणि वरवर पूजा करत असेल तर मग ती पूजा देवालाही आवडत नाही. मनातून असेल तर ती पूजा देवाला आवडते. दुसरी एक पूजा सांगितलेली आहे, नामपूजा. तुकोबारायांना आणखी एक पूजा मान्य आहे, कोणती? नामपूजा. कारण तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, देवाची पूजा करायची तरी आता कशी? कासयाने पूजा करू केशे राजा, हाची संदेह माझा पेढी आता. अगोदर माझा हा संशय देवा दूर कर, आणि तुझी पूजा मी कशी करू ते सांग मला. का? वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. दक्षिणा वाहवी तुला तर ते दक्षिणा रूपी जे नाणं आहे, धातू, तो नारायणच आहे. मग नारायणालाच नारायण काय द्यायचा हा प्रश्न पडलाय मला. हा संदेह निर्माण झालाय. फेड आधी हा संदेह दूर कर, मग पूजा करतो. पूर्ण अभंग बघा, खूप छान आहे. कशी पूजा करू देवा तुझी, कशी पूजा करू सांग. मग तुकोबारायांनी शेवटी असं म्हटलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरे. आमचा धूप, आमचा दीप, आमचे तुझं स्नान घालणं, तुझी सगळी पूजा करणं, हे सगळं काय आहे? रामकृष्ण हरी. नामस्मरण करणं हीच माझी पूजा आहे देवा. तुझी या नामाची सकळ पूजा, अर्चन मंत्रमाळ, धूप दीप नैवेद्य फल तांबूळ, वाहू पुष्पांजुळ तुका म्हणे. हे सगळं काय? धूप दीप नैवेद्य, हे सगळं पूजा, अर्चन, मंत्र, माळ, सगळं तुकोबाराय म्हणतात हे काय? नामस्मरण करणं हीच माझी पूजा आहे. कळस वाहियेला शिरी आणि सहस्र नामे पूजा करे. विष्णू सहस्रनाम म्हणणं हीच देवाची पूजा आहे. किंवा सतत परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करीत राहणं हीच देवाची काय आहे? पूजा आहे. अशी एक नाममय पूजा
तुकाराम महाराजांनी सांगितली. आता एक बाह्य पूजा झाली, एक मानस पूजा झाली, अंतरपूजा, आणि एक नामपूजा झाली. आणखी काही पूजा तुकाराम महाराजांनी सांगितल्या. तुकाराम महाराज म्हणतात एक पूजा आहे वरवरची आहाच पूजा नाही. तुका म्हणे बोलिलो साच नाही आहाच पूजा केली. आहाच पूजा म्हणजे वरवरची पूजा. ही अशी वरवरची पूजा आम्ही केलीच नाही. मग कोणती पूजा केली ऐका. तुकोबाराय सांगतात, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. अवघा हा जो क्षेत्रपाळ आहे, संपूर्ण हे विश्व हे परमात्म्याचं रूप आहे असं समजून अवघ्या विश्वाचंच ध्यान करणं हे परमात्मा आहे असं चिंतन करणं ही एक पूजा आहे. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. अवघा क्षेत्रपाळ पूजावा. तुकोबाराय म्हणतात त्याचं पूजन करावं. आणखी एक चरण आहे तुकाराम महाराजांचा, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे पूजन तुकाराम महाराजांना मान्य आहे. कोणत्या जीवाचा कधी मत्सर करू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाचा द्वेष करू नये, कोणाची हिंसा करू नये, कोणाविषयी आपल्या मनामध्ये वाईट येऊच नये. का? परमात्माच सर्व आहे, सर्वेश्वर आहे परमात्मा. हे सगळं विश्व त्याचंच रूप आहे असं मनामध्ये आलं पाहिजे. आणि मग हे देवाचं रूप असल्यामुळं हे अवघ्या देवाचंच मनामध्ये चिंतन करणं. वंदिन मी भूते आता अवघीच समजते तुमची करीन भावना पदोपदी नारायणा. हे एक वंदन आहे, हे पूजन आहे. किंबहुना तुकाराम महाराज म्हणतात हे पूजेचं वर्म आहे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ह्या सर्वेश्वराच्या पूजनाचं हे वर्म आहे. जगात कोणत्याही जीवाची हिंसा घडावी वाटू नये. कोणाच्या मनाला आपल्या शब्दानं सुद्धा वाईट नाही वाटलं पाहिजे. शाब्दिक हिंसा सुद्धा आपण कोणाची करू नये, कारण हे देवाचे रूप आहेत. कोणाला वाईट वाटणं म्हणजे ते देवालाच वाईट वाटणं आहे असं वाटणं. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे असं आपल्याला वाटलं पाहिजे. याला म्हटलं जातं व्यापक पूजा, सर्वमय पूजा, सहज पूजा. मगाशी जे नामपूजा सांगितली ती अशीच आहे ना. त्या नामपूजेच्या पाठीमागचा भाव हाच आहे की हे सगळं देवच आहे. तुकोबाराय म्हणतात उदके नानू तरी स्वरूप ते तुझे. ज्या उदकाने पाण्याने तुम्हाला स्नान घालायचंय, अभिषेक घालायचाय, ते पाणी तुमचं स्वरूपच आहे. तेथे काय माझे वेचे देवा. तिथं मी तुम्हाला दिलं, काही खर्च केलं असं कसं होईल. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय करू. गंधाचा सुगंध देवा तुम्हीच आहात. त्या पुष्पातील परिमळ काय आहात, तुम्हीच आहात. मग ती फुलं तुम्हाला व्हायची म्हणजे काय, तुमचाच गंध तुम्हालाच देणं झालं. आम्ही काय तुझी पूजा केली. फलदाता तुझे तांबोल अक्षता तरी काय आता वाहू तुझं. फळ देणारा तूच आहेस, फलदाता देवा तूच आहेस, तांबूल अक्षता देणारा तूच आहेस. हे सगळं तूच आम्हाला दिलंयस. मग तुझंच तुला आम्ही देणं, यात कशी तुझी पूजा होईल देवा. काय तुला व्हायचं आम्ही सांग. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. धातू सगळं काय नारायणच आहे. तुला काय दक्षिणा देऊ सांग. ब्रह्मतेची अन्न तुझे काही. तुला नैवेद्य दाखवावा अन्नाचा, प्रसाद द्यावा म्हणून. तर ते अन्न म्हणजे कोण आहे. अन्नम ब्रह्मेति व्यजानात श्रुते सांगते. अन्न म्हणजे देवा तूच आहेस. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण. अन्न म्हणजे देवा तूच आहेस. मग तुझंच अन्न तुलाच किंवा तूच तुला कसं समर्पण करू आता. गाता तो ओंकार टाळी नादेश्वर नाचावया थार नाही कोठे. तुकोबाराय म्हणतात तुझं काही आम्ही गायन करावं, तुला एखाद्या अभंगातून किंवा एखाद्या मंत्रातून गावं, तुझं स्तवन करावं, वर्णन करावं, तर तूच ओंकार आहेस. आणि ओंकारातूनच सर्व वाणी निर्माण झालेली आहे. संपूर्ण वेद, संपूर्ण ही भाषा, वाणी, अक्षर ओंकारातून निर्माण झालेली आहेत. मग ओंकारच तुझं स्वरूप आहे. तर संपूर्ण भाषा, शब्द, सृष्टी म्हणजे काय, तूच आहेस. मग अभंगही तूच आहेस आणि अभंगात वर्णन म्हणजे तूच आहेस. मग तुझंच तुझं वर्णन कसं करावं, तुझ्यानेच तुझं वर्णन कसं करावं.
प्रश्न पडलाय मला. बरं, तुझ्या मंदिरामध्ये येऊन नाचावं, मस्तपैकी आनंद घ्यावा, ही भक्ती करावी, असं पूजन करावं, तर नाचावं या थार नाही कुठे. कुठं जाऊन नाचो सांग? जिथं नाचावं तिथं तू आहेस. अशी जागा नाही की तिथं तू नाहीस, तिथं जाऊन नाचावं म्हणायला. मग नाचणंही तूच आहेस आणि जिथं नाचायचं तेही तूच आहेस. तुझ्याहून अतिरिक्त थोडी सुद्धा जागा नाही नाचण्यासाठी. मग सांग बरं, नृत्य तरी आम्ही कुठं करू? म्हणून तुकाराम महाराज म्हटले, तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूपदीप राम कृष्ण हरी. याला म्हणायचं सर्वमय पूजा. आणखी या पूजेसंबंधी तुकाराम महाराजांनी चिंतन असं केलेलं आहे, कोणी कोणी कोणाची कशी पूजा करावी, ती विष्णूला कशी प्राप्त होते. तुकोबाराय म्हणतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. विष्णूची महापूजा करायची असेल तर 4 प्रकार सांगितले. एखादा स्वामी सेवक आहेत, स्वामीची सेवा करणारा एखादा नोकर आहे, तर त्या नोकराने असं समजावं, हे स्वामी म्हणजे कोण आहेत? जगाचा स्वामी परमात्माच आहे. तर माझ्या स्वामीच्या रूपाने कोण आहे? मग परमात्म्याचाच एक अंश आहे. म्हणून त्या स्वामीचीच विष्णू रूपामध्ये जर पूजा केली तर ती विष्णूला प्राप्त होते. स्वामी काज, आपल्या स्वामीची सगळी कामं करणं, सेवक या भावनेतून, ही सुद्धा विष्णूची पूजा होते. फक्त निष्काम असेल तर, त्यातून काही पैसे मिळवत असेल तर मग ती भक्ती नाही होणार. गुरु भक्ती, गुरूंची जर आपण भक्ती केली शिष्य भावनेतून, माझे गुरु म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरु साक्षात परमब्रह्म, या भावनेतून जर गुरूंची विष्णू रूपाने पूजा केली तर ही पूजा विष्णूलाच प्राप्त होते, महापूजा होते ती. पितृवचन, आपल्या आई वडिलांचं वचन पाळणं, हेची विष्णूची महापूजा. आई वडिलांचं वचन कधी मोडलं नाही पाहिजे, त्यांचंही वाक्य वचन पाळणं. असं जर तो आई वडिलांचं वचन पाळणं ही पूजा करत असेल तर ती सुद्धा विष्णूची पूजा होते. आणि सेवा पती सेवा, एखादी पत्नी पतीची जर सेवा करत असेल तर हेची विष्णूची महापूजा. पतीच माझे परमेश्वर आहेत असं समजून पूजा करणं, त्या पत्नीसाठी ही विष्णूचीच महापूजा आहे. म्हणून अशी विष्णूंची ही महापूजा 4 पद्धतीने आपल्याला करता येते. अशा पूजेमध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेली ही पूजा, कोणतीही पूजा घ्या, बाह्य पूजा घ्या, मूर्ती पूजा ज्याला आपण म्हणतो, आंतरपूजा म्हणजे मानस पूजा, नामपूजा, नामस्मरण करणं ही पूजा, आणि व्यापक पूजा, सर्वेश्वर पूजन, अशा 4-5 पद्धतीने तुकाराम महाराजांनी आपल्यासमोर या पूजा ठेवलेल्या आहेत, पूजन ठेवलंय. तर अशा प्रकारचं पूजन करावं वाटणं, या पूजेविषयी अंतःकरणामध्ये अनुराग निर्माण होणं, व्यास महर्षी सांगतायत की आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती दृढ झालेली आहे, याचं हे लक्षण आहे. पूजादिषु अनुरागः, काहींनी म्हटलं कथादिषु, कथा ऐकावी वाटणं. आता तुकाराम महाराजांनी कथेविषयी तर फारच चिंतन केलंय महाराज. तुकोबाराय म्हणतात, ज्याला कथा आवडत नाही ना, अशा मनुष्यांना या जगामध्ये राहण्याचा अधिकारच नाही. ज्या परमात्म्याने सगळं दिलंय त्याची कथा जर आवडत नसेल तर मग उपयोग काय? म्हणून कथा कोणी ऐकावी? सगळ्यांनी कथा ऐकली पाहिजे. तुकोबाराय सांगतात, पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा ऐके बारे किंवा ऐके भावे. पंडित असेल, वाचक असेल, पुरता म्हणजे मोठा विद्वान आहे किंवा ज्ञानी आहे, त्याने सुद्धा कृष्ण कथा ऐकली पाहिजे असं वर्णन केलंय. पंडित हे ज्ञानी करीतील कथा, न मिळते अर्था निज सुखा. सगळ्यांनी कथा करावी. आणि जर कथा आवडत नसेल तर तुकाराम महाराजांनी सांगितलंय, नावडे हरिकथा त्याची व्यभिचारीण माता. ज्याला कथा परमात्म्याची आवडत नाही, तुकोबाराय त्याच्या मातेला दोष देतात. जो हे दोषी हरीची कथा, त्यासी क्षय रोग व्यथा. तुकाराम महाराजांनी तर शाप दिलाय हा चरणामध्ये. जो हरीच्या कथेला दूषण देतो, दोष देतो, खंडन करतो, भगवंताच्या ज्या लीला घडल्या, कृष्ण कथा समजा भागवत आहे,
आणि भगवंताच्या त्या कथांविषयी आरोप घेतो, आक्षेप घेतो, असं कसं कृष्णाने केलं, किंवा कृष्णच नाही म्हणतो, ह्या कथा घडल्याच नाही म्हणतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप जर घेत असेल, कृष्णाला वेगवेगळ्या प्रकारचे दोष देत असेल देवाला, तर तुकाराम महाराज म्हणतात निश्चितच त्याला क्षयरोग होईल, आणि क्षयरोग होऊन त्याला अनेक प्रकारच्या व्यथा होतील, दुःख होईल त्याला. ज्यांना क्षयरोग झालाय त्यांनी समजून घ्यावं आपल्याला का क्षयरोग झालेला आहे. व्रत करा एकादशी सोमवार, कथा पूजन हरी जागर. तुकोबाराय म्हणतात कथा वारकऱ्याची नियमावली म्हणजे भगवंताची कथा आहे, ती कथा ऐकलीच पाहिजे. आता गाऊ तुझ ओविया मंगळी, करो गदारुळी हरी कथा. तुकोबाराय म्हणतात कथा म्हणजे आमची माऊली आहे, आई आहे. आविट हे क्षीर हरी कथा माऊली, सेविते सेविली वैष्णवजनी. हरी कथा ही काय आमची माऊली आहे म्हणतात. या हरी कथारूपी माऊलीचं दुग्धपान आम्ही करतोय. महाराजांनी तर स्वाभिमानाने असं वर्णन केलंय, संत वृंदे तीर्थ गौतमी हरी कथा, तो कया नरसिंहस्ता भेटो आले. सिंहस्थ पर्वणी सांगितली तुकाराम महाराजांनी. संत वृंद म्हणजे काय, तीर्थ आहेत. हरिकथा म्हणजे गंगा आहे. आणि मी नर आहे. मी काय आहे, नर आहे. तो कया नर सिंहस्था भेटो आले. हा सिंहस्थ पर्वणीचा योग अशा प्रकारचा आलेला आहे म्हणतात. ही कथा आमच्याकडे अशा प्रकारची आलेली आहे. कथेचं हे वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात ऐकता हरी कथा भक्ती लागे त्या अभक्ता. एखादा अभक्त जरी असेल तर कथा ऐकता ऐकता त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भक्तिभाव निर्माण व्हायला लागतो. म्हणून आपण कथा केली पाहिजे. भगवंताच्या कथेमध्ये समाधानच नाही वाटलं पाहिजे, म्हणजे तृप्तीच नाही झाली पाहिजे. सारखी कथा ऐकावी, सारखी कथा ऐकावी असं वाटत गेलं पाहिजे. काय आहे की व्यास मुनींनी जे भक्तीचं लक्षण केलं ते काय आहे, कर्मरूप आहे. पूजा करणं म्हणजे काय, कर्मेंद्रियांचा व्यापार आहे. कर्मेंद्रियांनी पूजा करणं, पण आवडीनं करणं, अनुराग असणं, हे भक्तीचं किंवा भक्तीच्या दृढतेचं लक्षण आहे. व्यास मुनींनी सांगितलं. आणि कथा दिशो अनुरागहा इति गर्गहा असं म्हणताना कथा ऐकणं काय, हे ज्ञानेंद्रियांचं काम आहे. पण थोडी आणखी पुढची भक्ती आहे. हे भगवंताच्या कथा ऐकण्यामध्ये आवड असणं, प्रेम असणं, याला म्हटलं जातं ज्ञानेंद्रियांनी भगवंताची पूजा करणं, भक्ती करणं. आपलं काय आहे, कथेमध्ये आपलं लक्ष व्याख्यानाकडेच असतं. ऐकणाऱ्यांचंही लक्ष हा कसा बोलतो, व्याख्यान कसं, दृष्टांत कसा देतो, सिद्धांत कसा सांगतो, मध्ये मध्ये दृष्टांत कसे देतो, विनोद शैली आहे का, व्याख्यान भारदस्त आहे का, इकडेच ऐकणाऱ्यांचं बऱ्याच वेळा लक्ष राहतं. आणि सांगणाऱ्याचं तिथंच लक्ष असतं. मी कथा कशी सांगू, अशी सांगू का, अशी सांगू का. पुन्हा ताल, स्वर, भजन, त्याच्यामध्ये ते गायन असणं, इकडेच लक्ष असतं बऱ्याच वेळा ऐकणाऱ्यांचंही आणि सांगणाऱ्याचंही. त्याला भक्ती म्हणत नाहीत. कथा दिशो अनुराग. हा कथा ऐकण्यामध्ये, भगवंताची कथा जी चालली, जो प्रसंग चाललेला आहे तो ऐकण्यामध्ये प्रेम असणं म्हणजे भक्ती आहे. कथा सांगणाऱ्याच्याही मनामध्ये आता ताल गेला का, स्वर कसा आहे, नाही आता बराच वेळ झाले, मी थोडंसं आता मध्ये भजन केलं पाहिजे, इकडं लक्ष असलं, भक्ती नाही येते. किंवा त्या भजनातच रंगून चाललाय, त्या गायनामध्ये ताला स्वरामध्येच तो रमून गेलाय. बऱ्याच वेळा हेच होतं, आपण त्या प्रसंगामध्ये रंगून जात नाही, त्या अभंगाच्या गायनातच रंगून जातो. गायनात रंगणं म्हणजे भक्ती नाही, तो विषय झाला. तो विषय आनंद आहे. हा तो शब्दाचा आनंद आहे, त्या ध्वनीचा आनंद आहे, त्या नादाचा आनंद आहे. तो त्या अर्थामध्ये भगवंताची कथा सांगता सांगता सांगणाऱ्याने त्या कथेच्या बुडाशी गेलं पाहिजे, तळागाळाला गेलं पाहिजे, त्या अर्थामध्ये एकरूप झालं पाहिजे, रंगून गेलं पाहिजे त्या अर्थचिंतनामध्ये. आणि ऐकणाऱ्यांनी सुद्धा त्या कथेच्या चिंतनामध्ये रंगलं पाहिजे. याला म्हटलं जातं कथेतील अनुराग. आणि मग हे भक्तीच्या दृढतेचं लक्षण आहे.
जेव्हा रामप्रभू आपल्या अवतार लीला संपून निघाल्या, हनुमंताला सांगितलं, हनुमंता तू इथंच थांब मृत्यू लोकामध्ये. हनुमंताने सांगितले, देवा मला इथं थांबवताय, मी थांबतो. ठीक आहे म्हणे, काही अडचण नाही. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत या मृत्यू लोकामध्ये तुमची कथा होईल तोपर्यंतच मी थांबेल, पुन्हा थांबणार नाही. म्हणून भगवंताच्या कथेमध्ये यावत तव कथा लोके विचरिष्यती पावनी तावत स्थास्यामी मेदिन्याम तव आज्ञाम अनुपालयन. रामायणामध्ये हनुमानजींनी प्रभूची आज्ञा स्वीकारताना असं म्हटलंय, तुमच्या आज्ञेचं पालन मी तोपर्यंत करेल की जोपर्यंत या पृथ्वीवर आपली कथा होईल तोपर्यंत मी या पृथ्वीवर राहील, पुन्हा राहणार नाही. गोपी गीतामध्ये त्या गोपींनी भगवंताच्या या कथेविषयी काढलेले उद्गार आहेत. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. हे देवा, आपलं कथारूपी अमृत कसं आहे? तप्त जीवनम, ज्याचं जीवन तप्त झालेलं आहे, तो आपल्या वियोगाने विरहाने त्यांना शांती प्रदान करणार आहे. कविभिः ईडितम, अनेक विद्वानांनी आपल्या कथेंचं वर्णन केलेलं आहे. कल्मषापहम, सगळ्या प्रकारच्या कल्मशांचं पापांचं अपहरण म्हणजे निवारण करणारी आपली कथा आहे. श्रवण मंगलम, ऐकल्याबरोबरच आपलं मंगल करणारी अशी कथा आहे. श्रीमद म्हणजे आणि सगळ्या प्रकारच्या श्रीमंतीने संपन्न अशा प्रकारची कथा आहे. म्हणजे आपली कथाच श्रीमंत आहे किंवा श्री स्वरूप आहे. आततम भुवी, या पृथ्वीवर सर्वत्र काय आहे ती भूमीवर विस्तारलेली आहे. आणि भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः, या पृथ्वीवर आपल्या कथेचं जे वर्णन करतात, आपली कथा जे गातात ते जनाः भूरिदाः, तेच जगामध्ये खऱ्या अर्थानं दानशीळ आहेत. दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी, ते भूरिदाः, तेच खऱ्या अर्थानं मोठं दान करणारे लोक आहेत, संत आहेत. अशी आपली कथा आहे देवा. अनेक संत महात्मे भगवंताच्या कथेमध्ये असे रममान होतात. गर्गाचार्यांनी म्हटलंय, असं भगवंताच्या कथेमध्ये रमून जाणं, भगवंताच्या चिंतनात असणं, हे भक्ती दृढ झाल्याचं लक्षण आहे. कथेमध्ये अनुराग असणं. शांडिल्य मुनी म्हणतात, आत्मरत्य विरोधेन अनुरागः इति शांडिल्यः. आत्मरती म्हणजे आपल्या स्वस्वरूपाविषयीची रती, प्रीती, आणि याच्या अविरोधी असं भगवंतावर किंवा या पूजा कथा या सर्वांवर असणारं प्रेम, त्याला म्हणा मग भक्तीचा दृढ निश्चय झाला असं समजण्याचं तिथं कारण आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण भक्ती करतो, साधना करतो, पण आनंद वाटत नाही. आत्मरती तर वाटली पाहिजे ना, स्वतः तिथं रमून गेलो पाहिजे आपण. आत्मरती याचा अर्थ काय? आपल्या स्वतःच्यावरच प्रीती असा अर्थ नाही. आत्मस्वरूपावर प्रीती असा अर्थ नाही. आत्मरती शब्दाचा अर्थ आहे आपल्या स्वतःला भक्ती साधना करत असताना आनंद वाटणं. भजन करताना जर स्वतःला आनंद वाटत असेल तर ती भक्ती आत्मरती अविरोधेनं अशी आहे. नाही तर विरोधेनं. स्वतःला समाधान वाटत नाही, आनंद वाटत नाही, आत्मरती नाही, स्वतः त्यात आपण रमून गेलो नाही भक्तीमध्ये, आणि भक्ती साधना तर करायला लागलाय. शांडिल्य मुनी म्हणतात, मग ही तुमची भक्ती कशी आहे? आत्मरतीच्या विरोधी झाली, हिला भक्ती म्हणत नाहीत. परमात्म्यावर प्रेम असावं पण आत्मरती असावी, म्हणजे स्वतःला त्यातच आनंद वाटला पाहिजे, दुसरं काही नको. विषयात आनंद तर नकोच, पण देवा तुमचं ज्ञानही नको, तुमचा मोक्षही नको, तुमचा लोक परलोकही नको, आणि जगातला कोणता विषय नको. इतकंच नाही तर तुम्ही नाही भेटले तरी चालेल बस, पण तुमची भक्ती आमची सुटली नाही पाहिजे, तुमच्या विषयीचं प्रेम मात्र गेलं नाही पाहिजे, आणि त्यातच आम्हाला आनंद वाटावा. याला म्हणायचं पूजा आपलं आत्मरती अविरोधेनं इति शांडिल्यः. याला म्हणायचं खरी भक्ती. नारद मुनींनी सांगितलंय, नारदः तो तदर्पित अखिलाचारिता.
तद विस्मरणे परम व्याकुलतेती. परमात्म्याच्या ठिकाणी आपले सगळे आचार समर्पण करणं आणि परमात्म्याच्या विस्मरणामध्ये परम व्याकुलता निर्माण होणं, याला भक्तीच्या दृढतेचं लक्षण म्हटलेलं आहे, असं देवर्षी नारदजी सांगतायत. केवळ पूजेमध्ये अनुराग, केवळ कथेमध्ये अनुराग किंवा स्वतःला त्यात आनंद वाटला, हे जे तिघांनी 3 मतं सांगितलेत, याच्यापेक्षा पुढचं व्यापक मत सांगितलंय नारदांनी की असं नाही, केवळ पूजा आणि कथा नाही, जे जे तुम्ही कराल ते सगळं परमात्म्याला समर्पण केलं पाहिजे. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. जे जे काही करतोय आपण, यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवा आराधनम. आपली सगळी कर्म परमात्म्याला समर्पण करणं एक भाव असा आहे, तदर्पित अखिलाचारिता. आणि दुसरा भाव असा आहे की अखिलाचारिता तदर्पित, असा अन्वय करा. आपल्याकडून जे जे काही कर्म होतील, क्रियाकलाप होईल, ते त्याच्या संबंधी असली पाहिजे. आपलं जेवण करणं त्याच्यासाठी, परमात्म्यासाठी. का जेवण नाही केलं मी तर माझ्या प्रियतमाला परमात्म्याला वाईट वाटेल. एक बरं, जेवण नाही केलं तर भजन घडणार नाही ना, म्हणून मला जेवण करावं लागेल, या भावनेतून भोजन करणं, मग ही भोजन करणं भक्ती आहे. अहो, झोपणं सुद्धा भक्ती होते. मग झोपायचं का, झोपलो नाही तर मला रोग होतील, आजार होईल, मग माझा परमात्म्याला वाईट वाटेल, देवाला वाईट वाटेल आणि मलाही त्याची भक्ती करता यायची नाही मी आजारी पडल्यामुळं, म्हणून झोपावं, या भावनेतून झोपत असेल तर झोपणं ही सुद्धा भक्ती आहे. स्नान करणं त्याचं स्वतःचं, ही सुद्धा भक्ती. का मी स्नान नाही केलं, असाच घाण राहिलो तर रोग आजार होतील, भजन बंद पडेल आणि माझा परमात्म्याला वाईट वाटेल, म्हणून स्नान करणं, मग स्नान करणं ही भक्ती आहे. स्नान करा, अंगावर कपडे घाला देवासाठी. आपल्या प्रत्येक कृतीला उद्देश परमात्मा समजा आणि परमात्म्याचं भजन समजा, मग तुमची प्रत्येक कृती परमात्म्याला समर्पित आहे आणि याला भक्ती असं म्हणतात. असा एक भाव याचा. जे जे काही करणं, शेती करणं, व्यवसाय करणं, एखाद्याला बोलणं वगैरे, हे सगळं करायचं आणि मग पुन्हा हे सगळं कर्म परमात्म्याला समर्पित करायचं असं नाही. तर जे जे काही करायचं त्याच्या मागे आणि पुढे परमात्मा ठेवायचा, आश्रय आणि विषय परमात्मा करायचा. आपल्या मुलांचंही संगोपन करा ना, काही अडचण नाही. का नाही केलं तर मग त्याच्यावर भार जाईल, आपल्या मुलाबाळांचा भार देवावर जाईल, मग देवाला कष्ट होतील, त्यापेक्षा मीच करतो ना, मग या भावनेतून करणं, मग हा संसार करणं पण देवाची पूजाच आहे. कारण भक्ती म्हणजे भाव आहे. शेती माझी मी जर केली नाही तर मग देवाला काळजी पडेल, या भक्ताची शेती कोण करेल, मग देवाला काळजी पडणं म्हणजे देवाला त्रास होऊ नये, त्यापेक्षा मी माझी करतो ना, असं म्हणून करत असेल तर शेती करणं ही सुद्धा काय, त्याला अर्पण होणारी क्रिया म्हणजे भक्तीच आहे. म्हणून जे जे काही करणं त्याला उद्देश आपण परमात्मा ठेवला पाहिजे. क्षणोक्षणी परमात्म्याचं असं चिंतन करून मग ते कर्म करायचं, याला म्हटलं जातं मग भक्ती. तदर्पित अखिलाचारिता आणि तद विस्मरणे परम व्याकुलता. परमात्म्याचं विस्मरण जर एक क्षणभरही होत असेल तर तो भक्त व्याकुळ झाला पाहिजे. तुझे चरणीचे तुटता अनुसंधान जावो माझा प्राण तत्क्षणी. एक क्षणभर जर परमात्म्याचं विस्मरण झालं, अनुसंधान तुटलं, तर तुकोबाराय म्हणतात, देवा त्या क्षणी माझा प्राण जाऊ दे. तद विस्मरणे परम व्याकुलता. हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा आणि विसर तो न पडावा माझा देवा तुमाशी. ही पुढची अवस्था आहे. मग त्याचा विसर आपल्याला जर पडला नाही तर आपला विसर त्याला पडत नाही. काही जण काय करतात, आपलं जीवन यावत जीवम अग्निहोत्रम जी होती, अग्निहोत्र करण्यात आपलं जीवन समर्पित करतात, अग्निहोत्र करायचं विसरत नाहीत. काही जण म्हणतात व्याकरणाचं अध्ययन आयुष्यभर केलं पाहिजे, नाही तर विसरतात. यावत जीवम अध्ययम व्याकरणम असं काहींचं मत आहे. कोणी समाजाला आपलं आयुष्य समर्पण केलं, कोणी धर्माला समर्पण केलं, कोणी आपल्या संसारालाच आपलं आयुष्य समर्पण केलं, कोणी भोगांना, विषयांना, पद प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी आपलं जीवन काहींनी समर्पित केलं. खरा भक्त कसा असतो, हे सगळं करतो तो, पण तो म्हणतो की हे सगळं मी माझ्या देवासाठी करतोय. याला म्हणायचं तदर्पित अखिलाचारिता.
तद विस्मरणे परम व्याकुलता. प्रत्येक गोष्ट करत असताना त्याचं विस्मरण नाही झालं पाहिजे. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच्या. संसाराचं युद्ध करीत राहा, पण हे करत असताना माम अनुस्मर, वारंवार माझं तू काय कर, स्मरण करीत राहा. याला म्हटलं जातं भक्ती. काय आहे? परमात्म्याचं विस्मरणच भक्ताला विपत्ती वाटते आणि परमात्म्याचं स्मरण ही संपत्ती आहे. विपद विस्मरणं विष्णोः संपन्न नारायण स्मृती. परमात्म्याचं विस्मरण होणं हे संकट आहे, ही विपत्ती आहे, हे दारिद्र्य आहे. नारायण स्मृती ही संपत. परमात्म्याचं सारखं स्मरण राहणं ही संपत्ती आहे. सारखं नामस्मरण करीत राहणं भक्ताला वाटतं ही आपली प्रॉपर्टी आहे, ही आपली संपत्ती आहे. आज किती हजार मिळवलं? आज 10,000. एक भक्त बसला होता, 2 भक्त बसले होते आणि त्यांच्या परस्परामध्ये वार्तालाप सुरू होता आणि त्यांच्या पाठीमागे काही अंतरावर 2 चोर लपून बसले होते आणि यांचं ते बोलणं ऐकत होते. का? कारण यांचं बोलणं काय सुरू होतं? काल मी 10,000 कमवले म्हटला एक जण. दुसरा म्हटला, अरे तू 10,000 काय, मी 15,000 कमवले काल. हा म्हटला, पण आज माझ्याकडून 5,000च झाले बरं का. दुसरा म्हटला, मी आज 10,000 कमवले. चोरांना वाटायचं ह्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, यांची चोरी केली पाहिजे, धाड घातली पाहिजे. चोर म्हणायचे, अरे बापरे खूप मोठे दिसत आहेत, हे श्रीमंत दिसत आहेत, सावकार दिसत आहेत, यांच्याकडे भरपूर पैसे दिसत आहेत. हे तिथं जाऊन यांच्यावर हल्ला करणार. इतक्यात यांच्या ध्यानामध्ये आलं की हे हजार जे म्हणाले ते कोणाला? नामस्मरणाला म्हणाले. मी आज 10,000 नामस्मरण कमवलं, मी आज 5,000 कमवलं. हे नामस्मरणाला म्हणतायत, हेच यांचं धन आहे. मला साधूचं धन म्हणजे नामचिंतन, परमात्म्याचं स्मरण, हे धन असतं साधूचं. म्हणून विष्णोः संपन्न नारायण स्मृती विस्मरणं विष्णोः विपत्. विपद विस्मरणं विष्णोः असं असल्यामुळे स्मर्तव्यम सततम विष्णुः विस्मर्तव्यो न जातुचित. परमात्म्याचं कधीही विस्मरण होऊ देऊ नये. सतत परमात्म्याचं स्मरण करावं, त्याला कधी विसरू नये आपण. देवाला सुद्धा आपला कधी मग विसर पडणार नाही. अशा प्रकारची अंतःकरणाची धारणा असणं, याला म्हटलं जातं भक्तीचा दृढ निश्चय. तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति नारदः. अशी वेगवेगळी लक्षणं केली. नारद महर्षी शेवटी सांगतायत, अस्ति एवम एवम. ही लक्षणं अशीच आहेत, अशीच आहेत. ह्याचे 2 अर्थ होतात. कुणाला जर व्यासांचं मत आवडलं तर अस्ति एवम, तसंही लक्षण आहे, त्यांचं आम्ही खंडन केलं नाही. कुणाला जर शांडिल्य मुनीचं आवडलं आत्मरत्य विरोधेनं, तर तसंच मत आहे, तेही मत खरंच आहे, चुकीचं आहे असं नाही. कथादिषु अनुरागः इति गर्गः, असं गर्गाचार्यांचं मत आवडलं तर अस्ति एवम एवम, हे सुद्धा लक्षण असंच आहे. ज्याचा जो अधिकार, ज्याला जे लक्षण आवडेल त्यानं ते स्वीकारावं. परंतु आमचं मत असंच आहे. दुसरा अर्थ असा, अस्ति एवम एवम म्हणजे काय? अस्तेव एवम म्हणजे काय? एवमेव अस्ति असा अन्वय करा. एवमेव म्हणजे काय? आम्ही जे मत केलंय ना, हेच सर्वश्रेष्ठ मत आहे खऱ्या अर्थाने. ते चुकीचे असं नाही, पण हे सर्वश्रेष्ठ आहे, हे सर्वात मोठं आहे, व्यापक आहे, हे लक्षण आम्ही केलेलं. म्हणून परमात्म्याला सर्व समर्पण करावं किंवा आपले संपूर्ण क्रिया त्याच्यासाठी कराव्यात आणि परमात्म्याचं सतत स्मरण करावं, चिंतन करावं. विस्मरण झालं तर व्याकुळ व्हावं. याला म्हटलं जातं भक्तीचा दृढ निश्चय. मग अशी भक्ती नारदांनी सांगितलेली कोणी केली? काय उदाहरण आहे का? तर मग नारद महर्षी पुढे उदाहरण सांगणार आहेत. यथा व्रज गोपिकानाम. गोपिकांनी आपली संपूर्ण कर्म परमात्म्याला समर्पित कशी केली आणि परमात्म्याच्या विस्मरणामध्ये त्या कशा व्याकुळ होत होत्या, याचं उदाहरण आपण उद्याच्या पाठामध्ये बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.